जनतेतून थेट नगराध्यक्ष तसंच थेट सरपंच निवडण्याची सुधारणा करणारी विधेयकं मंजूर. मुंबईच्या सर्व प्रमुख रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. अतिवृष्टीमुळे 33% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देणार. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या पूर्वीइतकीच करणारं विधेयक मंजूर. माजी सदस्य केशवराव धोंडगे यांचा गौरव. बीडीडी चाळीतील 2200 घरं पोलिसांना 50 लाखांऐवजी 15 लाख रुपयात उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याची तसंच नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची राज्याची केंद्र सरकारला विनंती. ही होती विधानसभेतल्या या आठवड्यातल्या कामकाजातली काही ठळक वैशिष्ट्य. सोमवारी सकाळी विशेष सभेनं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यात विविध लक्षवेधी सूचना चर्चेला आल्या. पनवेलच्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करताना बँकेच्या संचालकांच्या सहभागाचीही चौकशी केली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेश बालदी यांच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. शंखी गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं. अभिमन्यू पवार यांनी या संबंधातील एक लक्षवेधी सूचना मांडली होती. कोरोनामुळे दोन्ही पालकांचं निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य शासन भरेल. अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सरकारच्या वतीनं फी भरली जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. नगर परिषदा नगरपालिका यांच्यात थेट लोकांकडून नगराध्यक्ष तसंच सरपंच निवडून देणारी सुधारणा विधेयकं बहुमतानं मंजूर करण्यात आली. पुरवणी मागण्यांवर नंतर चर्चा चालू झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चर्चेला सुरुवात केली. संग्राम थोपटे, छगन भुजबळ, सुनील प्रभू, अतुल भातखळकर, नमिता मुंदडा, प्रणिती शिंदे आदींनी या चर्चेत भाग घेतला. मंगळवारी सकाळी विशेष सभेनं विधानसभेचं कामकाज सुरू झालं. यामध्ये विविध लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. अतुल भातखळकर यांच्या एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या मागाठाणे ते गोरेगाव पूर्व अशा विकास नियोजन रस्त्याचं काम विशेष पायाभूत प्रकल्प म्हणून तातडीनं केलं जाईल असं आश्वासन दिलं. प्रश्नोत्तरानं नियमित कामकाजाला सुरुवात झाली. राज्यातल्या महारेरानं आतापर्यंत 5,000हून जास्त प्रकल्पांची नोंदणी रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल भातखळकर यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या अतिवृष्टी आणि त्यावरील उपाययोजनांच्या संदर्भात मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देताना नुसता 65 मिलीमीटर पावसाचा निकष न लावता ज्यांचं 33% जास्त नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केली. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेलं 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केलं जाईल असं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलू नये म्हणून भावनिक सादही त्यांनी घातली. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर राईट ऑफ रिप्लायच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेतून सभात्याग केला. पुरवणी मागण्यांवर दुसऱ्या दिवशीही चर्चा झाली. हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड, संजय केळकर, सुनील प्रभू, चंद्रकांत नवघरे, आदित्य ठाकरे इत्यादींनी यात भाग घेतला. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदींनी चर्चेला उत्तरं दिली. राज्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यामुळे जिल्हा परिषद तसंच ग्रामपंचायतींमधील लोकसंख्या फारशी वाढलेली नाही. त्यामुळे तिथली सदस्य संख्या पूर्वी इतकीच कायम ठेवण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. त्यानंतर संबंधित सुधारणा करणारं विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलं.
बुधवारी सकाळी विशेष सत्रानं कामकाजाला सुरुवात झाली. यात विविध लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांना दोषमुक्तीच्या कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याच्या विधी आणि न्याय विभागाच्या निर्णयाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात स्थगिती दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुहास कांदे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातील गृहविभागात लवकरच 7,000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. प्रश्नोत्तराच्या तासानं नियमित कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभेत तब्बल 30 वर्ष प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार, माजी खासदार केशवराव धोंडगे यांच्या वयाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी 1.5 महिन्यांचा एक ब्रिज कोर्स चालू करण्याची घोषणा एका निवेदनाद्वारे केली. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात फेरपरीक्षेची संधी दिली जाईल. तोपर्यंत पुढच्या अभ्यासक्रमाची प्रक्रिया स्थगित केली जाईल, असंही पाटील यांनी सांगितलं. मुंबई महापालिकेतल्या प्रभागांची संख्या पूर्वीइतकीच म्हणजे 227 करणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर परिसरातल्या समस्यांवरील चर्चेला उत्तर दिलं. म्हाडा पुनर्विकासात सध्या जे भाडं कमी दिलं जात आहे ते 25,000 रुपये देण्यात येईल. मुंबई महापालिकेतील 29,000 सफाई कर्मचाऱ्यांची घरं मालकी हक्कानं देण्यात येतील, असंही फडणवीस यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या 15 लाख रुपयांच्या अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करत ही रक्कम 20 लाख रुपये इतकी करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे जाहीर केला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी सकाळी विशेष सत्रानं सभागृहातलं कामकाज सुरू झालं. त्यात विविध लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. यामध्ये आदिवासी समाजाच्या बालकांचा कथित कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूच्या विषयावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी असंसदीय शब्दाचा वापर केल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. अखेर कामकाज तपासल्यानंतर तसा शब्द त्यात आला असल्यास काढून टाकला जाईल, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. नियमित कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं. शिवेंद्रराजे भोसले यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विधान भवनाच्या आवारात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलून तिथे महाराजांच्या लौकिकाला साजेसा भव्य पुतळा बसवावा अशी मागणी केली. अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यांना सहमती दर्शवत याकरता एक समिती नेमण्याची घोषणा केली. औरंगाबादचं संभाजीनगर तसंच उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याचा तसंच नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची केंद्र सरकारला विनंती करणारे प्रस्ताव बहुमतानं संमत करण्यात आले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. बीडीडी चाळीतील 2,200 घरं पोलिसांना 50 लाखांऐवजी 15 लाख रुपयात उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली. मुंबईतल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांची संख्या दुप्पट करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणारं ट्रेंचिंग शुल्क माफ करण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या मालमत्ता करात आणखी 1 वर्ष करवाढ करण्यात येणार नाही. 2 वर्षात मुंबईतले सर्व प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 5,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. कोकण रेल्वेकरता जीआरपी पोलीस उपलब्ध केले जातील, असं ते म्हणाले. राज्य पोलिसातील 70% पोलिसांसाठी घरं उपलब्ध करण्यासाठी शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लाँग टर्म योजना तयार करण्यात येत आहे. एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, सिडको अशा विविध यंत्रणांच्या समन्वयानं या योजना राबवल्या जातील. अनधिकृत बांधकामांना नियमित करताना संबंधितांकडून 2,200 रुपये प्रति चौरस मीटर अशा दरानं दंड घेतला जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सक्रिय सेवेत 75,000 रिक्त पदं भरली जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. भारताचे नियंत्रक आणि महालेखाकार यांचा गेल्या आर्थिक वर्षाच्या राज्य सरकारच्या वित्तीय कारभारावरील अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. त्यात कोरोनाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राज्यात माझा एक दिवस बळीराजासोबत अभियान राबवून कृषी धोरण तयार करणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत केली.
त्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. पुढील अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार असल्याचं विधानसभेत जाहीर करण्यात आलं. 17 तारखेपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात विधानसभेच्या 6 बैठका झाल्या. त्यात एकूण 57 तास 25 मिनिटांचं कामकाज झालं. सरासरी 9 तास 25 मिनिटांचं कामकाज झालं. यामध्ये 251 स्वीकृत तारांकित प्रश्नातील 22 प्रश्नांवर चर्चा झाली. 94 स्वीकृत लक्षवेधी सूचनांपैकी 37 सूचनांवर चर्चा झाली. एका अल्पकालीन, 4 शासकीय, विरोधी पक्षांच्या 2 तसंच अंतिम आठवडा प्रस्तावावर यात चर्चा झाली. 10 विधेयकं या काळात संमत करण्यात आली. अशासकीय प्रस्तावांवर चर्चा झाली नाही, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या 6 दिवसाच्या कामकाजाची गुरुवारी सांगता झाली. आगामी अधिवेशन नागपुरात 19 डिसेंबरपासून घेण्याचा राज्यपाल आदेश यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाचून दाखवला. हे अधिवेशन अनेक दृष्टीनं म्हणजे नव्यानं सत्तारूढ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोडीची कसोटी घेणारं ठरलं. अनेक जनहिताचे आणि तातडीचे निर्णय घेत लोकांच्या भावनांना त्यांनी प्रतिसाद दिल्याचं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र त्यांची अंमलबजावणी नजीकच्या काळात झटपट होणं अपेक्षित आहे. विशेषतः शेतकरी आणि अन्य घटकांच्या बाबत केलेल्या निर्णयाचा लाभ पुढील 15 दिवसांच्या काळात त्यांना मिळाल्यास आगामी हंगाम त्यांना उपयुक्त ठरू शकतो. देशाच्या नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव, भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्याबाबतचा अभिनंदन प्रस्ताव, छत्रपती संभाजीनगर असं औरंगाबादचं आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याचा प्रस्ताव, नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दिबा पाटील विमानतळ असं नामकरण करण्याचे तिन्ही प्रस्ताव केंद्र शासनाला शिफारस करण्याचे ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक मंजूर झालं. सततच्या पावसामुळे 33% जास्त नुकसान झाल्यास नुकसान भरपाई, अन्य निकषात बदल, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा, आपत्ती प्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनासाठी लवकरच धोरण, मुंबईतील कोळीवाडा विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी गरजेनुसार निधी, बीडीडी चाळीत पोलिसांना 15 लाख रुपयात मालकी हक्काचं घर, शिवकालीन सरदार बहिर्जी नाईक, उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसराचा विकास आदी निर्णय सरकारच्या वतीनं सभागृहात मांडण्यात आले. मागील फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणानं निवडसूचीत असलेल्या पण न्यायालय वादामुळे नियुक्ती रखडलेल्या 1064 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाद्वारे केली. मराठा आरक्षण घेत 2185 जण शासन सेवेत रुजू होणार आहेत. पैकी 419 उमेदवार सध्या सेवेत आहेत. कोरोना काळात ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थी सहज पास झाले असले तरी त्या काळात शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाल्यानं त्यांचं शिक्षण योग्य रीतीनं झालं नाही. ते अनेक विषयात मागे पडले आणि त्यांच्यावर कोरोना पासचा शिक्का बसला. या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत एका विशेष योजनेची घोषणा केली. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये कोरोना कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स हा उपक्रम राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे. कोरोना काळात शिक्षणात अडथळा आल्यानं विद्यार्थ्यांना काही विषय समजत नाहीत. त्यामुळे त्यांना आकलन न झालेले घटक निश्चित करून गरजेप्रमाणे अध्यापन वर्ग आयोजित करण्यात येतील. प्रत्येक विषयाच्या आवश्यकतेनुसार किमान 5 तासिका आयोजित करायच्या आहेत. सेतू अध्ययन उपक्रमाचं वेळापत्रक महाविद्यालयांनी करून त्याची अंमलबजावणी करायची आहे. शक्यतो सत्र सुरू होतानाच विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून त्यांना मदत करणं अपेक्षित आहे.